जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा। मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे, तो म्हणजे की सुप्रीम कोर्टाचा, कारण की मध्ये तुमचा पुण्यातला जो शिवसंकल्प मेळावा झाला त्यात स्वतः उद्धव ठाकरेच म्हणालेले आहेत की आता पुढच्या सुनावणीत जर काही झालं नाही, काय झालं तुम्हाला एवढं झालं नाही, पुढच्या सुनावणीत जर काही झालं नाही तर आम्ही नाद सोडून देतो। तुम्ही आता पूर्णपणे सोडून दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टात आता काही होणार नाही असंच वाटतं? कोर्टाचा नाद करायचा नाही। साहिलजी द्या उत्तर। माझी केस नाहीये कोर्टामध्ये, तुमची केस आहे। बघा, केस सगळ्यांची आहे, कारण विषय हा, परत मी तुम्हाला सांगतो, विषय बेसिक आहे। विषय हा आहे की ज्या पद्धतीने इथे सरकार पाडलं गेलं, ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला, दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडलं, आणि सगळं झाल्यानंतर जी प्रथा आतापर्यंत राहिलेली आहे किंवा जी मान्यता आहे आपल्या संविधानामध्ये की कोणालाही जर पक्ष बदलायचा असेल तर आमदार किंवा खासदारकीचा राजीनामा द्या, पक्ष बदला, निवडणूक लढा आणि तुम्ही जे काही बनाल आनंदात राहा। इथे ते न करता पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं आणि 40 चोरांना तुम्ही मुख्यमंत्री आणि जास्त आमदार त्यांच्याकडे गेले, सगळं जे काही असेल। पण लोकशाहीत जे तुम्ही पक्ष बनवलेला आहे, पक्ष प्रमुखाला काही मान्यता आहे की नाही? मग आतापर्यंत जे आम्हाला पत्र यायची निवडणूक आयोगाकडून असेल, सगळ्याकडून असेल, ते पक्षप्रमुख म्हणून यायची। तर 40 चोरांना तुम्ही जी वैधता दिलेली आहे ना, जी लेजिटिमेसी दिलेली आहे, ते संविधान मानतं की नाही, सुप्रीम कोर्ट मानतं की नाही, मला वाटतं त्याच्यावर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता 2 वर्ष आपण चालूच आहे, म्हणजे आता पुढची तारीख पूर्ण मान सन्मानाने मी सांगतो, पूर्ण कोर्टाचा मान राखून सांगतोय की कधी ना कधीतरी याचा निकाल लागणं गरजेचं आहे, कारण आता निवडणुका 2 महिन्यावर आलेल्या आहेत। आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं निकाल जर आला, निवडणुकीच्या आधी आला, निवडणुकीच्या नंतर आला, गेल्या 2 वर्षात जी राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे, जी राजकीय परिस्थिती वाईट होत चाललेली आहे, जी लूट महाराष्ट्रात झालेली आहे, मग त्याच्यासाठी जबाबदार कुठचा पक्ष राहील? आणि हे जे आमच्यासोबत घडलेलं आहे, हे बघा, मी नुसतं शिवसेना म्हणून विचार करतच नाहीये, मी अजून कोर्टावर विश्वास आहे का? असायलाच पाहिजे ना आपल्या देशात, हे म्हणणं गरजेचं आहे। विश्वास असेल, पण आता तुम्ही त्याचा फॉलोअप फार घेणार नाही, तुम्ही आता विधानसभेत कधी ना कधीतरी निकाल लागेला, विश्वास आहे। पण खरंय, पण तुम्हाला एक सांगतो की हे कोणाबरोबरही घडू शकतं। जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार येईल, आम्ही अशा राजकीय मनाचे नाही होत, पण उद्या भाजपबरोबर पण घडू शकतं की कमळ कोणतरी भलताच घेऊन गेलं, चिखलमध्ये कुठेही जाऊ शकतं ना कमळ। तर मूळ प्रश्न हाच आहे की ही राजकारणाची पद्धत, चला कोर्टात एक निकाल येईल तेव्हा येईल, निवडणुकीत येईल केव्हा येईल, आपल्याला सर्वांना हे राजकारण मान्य आहे का? मला वाटतं ती बेसलाईन आज आहे। याच मुद्द्यावरती महाराष्ट्राची जनता विधानसभेमध्ये काय मतदान करेल हे आपल्याला बघावं लागेल खरं तर। पण आदित्य ठाकरे, जेव्हा जेव्हा तुम्ही येतात त्यावेळेस एक गोष्ट सांगितली पाहिजे की सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची तुमची तयारी असते, आणि माझी अपेक्षा आहे की यावेळेस ज्यावेळेस कॅम्पेन सुरू होईल त्यावेळेस आपल्याला अनेकदा भेटावं लागणार आणि वरळीवरनं खूप प्रश्न विचारले जाणार आहेत त्यावेळेस, आणि सरकार आल्यानंतर पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देत राहू। अपेक्षा आहे की सरकार आल्यानंतर, सपोज सरकार आलं तर सरकार येण्याची तुम्हाला आहे असं तुम्ही म्हटलेलं नाही, ठीक आहे। बघा, सरकार, अर्थात आमची मान्यता आहे की आमचं सरकार येईल, पण हे निवडणूक आहे, राजकारण होत राहील। पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, पुन्हा एकदा सांगतो मी, मुख्यमंत्री शिवसेनेचा, पुन्हा एकदा सांगतो मी, महत्वाची गोष्ट बघा, हे सगळं तुम्हाला सांगतो, जेव्हा आमच्याकडे मुख्यमंत्री पद आला, आमच्या मनात पण नव्हतं ते कधी येईल, आणि तुम्ही उद्धव साहेबांना कधी विचारा, ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा, रात्री झोपेतून उठवलं तरी सांगतील की माझ्या स्वप्नात कधी नव्हतं। पण तुम्हाला एक सांगतो की जी आता लूट चालू आहे, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि 40 चोर आपल्या महाराष्ट्राला राज्यकर्ते म्हणून मिळालेत, ह्यांना पळवल्याशिवाय मी राहणार नाही। खूप